हलो हलो जिकडे पाहे तिकडे देव, जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही, काय केलो एक देशी, गुणदोषी संपन्न, पडे तेथे तुझ्या पाया, करी वाया न वजेसे, काय केलो एक देशी, गुणदोषी संपन्न, तुका म्हणे विषमे सारी, तुका म्हणे विषमे सारी, ठाणे धरी जीवासी, काय केलो एक देशी, गुणदोषी संपन्न, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची, दुसरे चरणा संताची, दुसरे चरणा संताची, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार, कृपा दाने कथेचा नमो सद्गुरो तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, शेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू, जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही, काय केलो एक देशे, गुणदोषी संपन्न, अनंत कृपा विभूषित
विश्ववंद्य विश्वसंत संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय परमात्म्याकडे भगवंताकडे भगवंताच्या व्यापक दर्शनाच्या भावाची मागणी करतात। विठ्ठल 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 अनंतकोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजो निधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण परिसरातून बुलढाणा जिल्ह्यातून जालना जिल्ह्यातून अर्थात विदर्भातून आणि मराठवाड्यातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार कथाकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने परमपूज्य परमश्रद्धेय थोर संत महान संत सद्गुरु सोमपुरीजी महाराज आणि सद्गुरु शिवपुरीजी महाराज या गुरु शिष्यांच्या समाधी प्रांगणामध्ये परमपूज्य परमश्रद्धेय सद्गुरु सोमपुरीजी महाराज यांच्या
156व्या पुण्यतिथी महोत्सवाचं औचित्य साधून श्री क्षेत्र वर्दडी, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा या गावामध्ये संपूर्ण गावकऱ्यांच्या उपस्थितीत, सर्व सद्भक्तांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेला हा पुण्यतिथी महोत्सव आणि या महोत्सवातील चालू असलेल्या या सप्ताहातील अर्थात या अखंड हरिनाम सप्ताहाच्या 43व्या बरोबर वर्षातील 156व्या पुण्यतिथी महोत्सवातील 43व्या सप्ताहातील आजच्या 7व्या दिवसाच्या उपांत्य कीर्तन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा या गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व भाविक, सर्व तरुण, सर्व माता भगिनी आणि सद्गुरू सोमपुरीजी, सद्गुरू शिवपुरीजी महाराज यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून आलेला सर्व भाविक समाज, या सर्वांच्या प्रेमातून वारकरी महामंडळाचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय उद्धवरावजी दादा यांच्या स्नेहातून आज ज्यांनी अत्यंत प्रेमाने, खूप उत्साहाने ज्यांनी स्वागत केलं असे आदरणीय राजेशजी दादाराव काकडे पाटील यांच्या प्रेमामुळं आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग ज्यांच्यामुळे प्राप्त झाला असे संगीताच्या क्षेत्रातील एक गुणी व्यक्तिमत्व, या परिसरातलं वारकरी संप्रदायातलं एक गोड व्यक्तिमत्व, हरिभक्तिपरायण गायनाचार्य अनिल महाराज जाधव यांच्या आदेशामुळं आज मला आपल्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग प्राप्त झालेला आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या 1 तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल हाला विठ्ठल उत्साहाने, फार मोठ्या श्रद्धेने, भावपूर्ण हृदयाने आपण हा महोत्सव इथे संपन्न करत आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे, अनादी कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू हळू कमी व्हावं. शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुवा पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन भगवंताने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा, या स्वच्छ अपेक्षेनेच आपण सर्वजण या धर्ममंडपात आलेला आहात. मी आपल्या सर्वांच्या चरणकमली अंतःकरणपूर्वक वंदन करतो. वारकरी संप्रदायातील या परिसरातील हजर असलेले सर्व आदरणीय कीर्तनकार, वारकरी संप्रदायातील संगीताच्या क्षेत्रातील अत्यंत गोड गोड अशी मंडळी, आदरणीय शिवाजीराजे, आदरणीय नामदेव महाराज, अत्यंत गोड मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. या सर्व टाळकऱ्यांच्या चरणी मी मनापासून हृदयापासून वंदन करतो. कमी वयात पण खूप
प्रगल्भतेने स्वरबद्ध, तालबद्ध, लयबद्ध असा मृदंग वाजवणारे मृदंगाचार्य इथं उपस्थित आहेत. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. वारकरी संप्रदायाची साधना करणारा जो साधक आहे, त्या साधकावर आपल्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे श्रोते माझ्या समोर आजूबाजूला येऊन बसलेले आहेत. या सर्व श्रोत्यांच्या आणि माता भगिनींच्या चरणी मी मनापासून वंदन करतो. अत्यंत दर्जेदार अशी लाऊडस्पीकरची व्यवस्था इथे आहे. त्याचे जे मालक, ऑपरेटर, आपणासही मनापासून धन्यवाद देतो. आज मोठ्या श्रद्धेने ज्यांनी वारकऱ्याला भोजन दिलंय, पंगत दिले, असे रमेशजी हरी चव्हाण आणि आदरणीय प्रल्हादराव विश्वनाथराव पवार, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि माझ्या संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या 40 मिनिटामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही असं नाराज होऊन बघू नका माझ्याकडे. मी इथे 6 वाजता आलेलो आहे. आता तुम्ही इथपर्यंत आणायला 9 वाजवले, त्यात माझा दोष नाही. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. मी इमानदारी करणारा प्राणी आहे आणि म्हणून इमानदारी करणार. कदाचित तुम्ही असं म्हणाल, मग 40 मिनिटामध्ये कसं काय कीर्तन करायचं? तर राजेश दादा, 40 मिनिटामध्ये कीर्तन करता येतं. आणि ते कसं करायचं असतं याची मी परीक्षा दिलेली आहे. परीक्षा दिलेली आहे 2002 साली. विशेष म्हणजे त्या परीक्षेत मी पास सुद्धा झालेलो आहे. आणि अजून सांगायचं ठरलं तर पहिल्या नंबरनं पास झालेलं आहे. या वर या इकडे. विठ्ठल 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 चितळी पुतळीकर मंडळी सुद्धा आलेले आहेत. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. खूप खाऊ घातलं त्याने, त्यांचं अभिनंदन करतो. सगळ्यांना हृदयापासून धन्यवाद देतो. बुरकुलजी आलेले आहेत, शंभू आलेले आहेत, सगळ्याचं मनापासून अभिनंदन करतो. आणि संकल्पित वेळेत चिंतनाचा प्रयत्न करतो. आज मोठ्या श्रद्धेने आपण इथे सर्वजण आलात. आणि खरं म्हणजे आल्यापासून या आजचे जे संयोजक राजेश दादा यांनी एवढं प्रेमानं स्वागत केलं, इतक्या अट्टहासानं स्वागत केलं, त्यातलं बरंचसं मी त्यांना कट करायला लावलं, पण तरीसुद्धा त्यांनी खूप उत्साहात स्वागत केलं. मी एक वाक्य नक्की सांगेन, खरं म्हणजे तुम्ही एवढं स्वागत करायची आमची लायकी नाही, एका वाक्यात बोलतो. पण तरीसुद्धा तुम्ही केलेल्या स्वागताचा आणि रस्त्याने इथपर्यंत येत असताना गावातल्या केलेल्या सर्व मंडळींनी केलेल्या स्वागताचा मी अत्यंत नम्रपणे स्वीकार करतो. त्याचं एकच कारण आहे, एकच कारण आहे. आमची लायकी नाही, पण आम्हाला नक्की माहीत आहे, आषाढीच्या पालखी सोहळ्यात, ज्ञानोबारायाच्या पालखी सोहळ्यात, तुकोबारायाच्या पालखी सोहळ्यात लोक ज्ञानोबारायाच्या तुकोबारायाच्या पालखी सोहळ्यातल्या घोड्याची सुद्धा पूजा करतात. आम्ही स्वतःला ज्ञानोबारायाचा तुकोबारायाचा घोडा समजू आणि त्या दृष्टिकोनातून तुमच्या पूजेचा स्वीकार करू. वास्तविक पाहता पूजा ज्ञानोबारायाची, तुकोबारायाची, संत सोमपुरी बाबाची, संत शिवपुरी बाबाची पूजा खऱ्या अर्थानं केली पाहिजे. पण तुमची श्रद्धा आहे. बिचारे पाया पडतो म्हणाले, पण माझं थोडं ऐकावंच लागतंय तुम्ही. मग शेवटी त्यांच्या भावनेची कदर केली आणि थोडं ते स्वीकारलं. तुमची जी श्रद्धा आहे, तुमच्या गावातल्या तरुणाची जी श्रद्धा आहे, मी इथे आल्यापासून पाहत होतो, त्यांच्या घरी थांबल्यापासून पाहत होतो, केवढं तरुण मंडळीचं प्रेम आहे. जीव वाढण्यापासून ते इथपर्यंत आणण्यापर्यंत त्या सगळ्या तरुणांना
मी कोटी कोटी धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि एकच प्रार्थना करतो, तुमच्या अंतःकरणामध्ये वारकऱ्याविषयी आणि वारकरी संप्रदायाविषयी जी आपुलकी आहे, जो जिव्हाळा आहे, तो आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहावा, एवढीच या निमित्ताने प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो. चिंतनाला प्रारंभ करूया. सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. महाराज या अभंगातून भगवंताकडे, भगवंताच्या व्यापक दर्शनाच्या भावाची मागणी करतात. एक छोटी विनंती करतो सुरुवातीलाच. चालेल का दादा? चालेल ना? छोटी विनंती करतो, जर तुमच्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी कोणाकडेच मोबाईल नसेल, पण जर चुकून कोणाकडे असेल तर आपण त्याचं नरड दाबून ठेवा. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 10च्या नंतर बोलू. आता 10 वाजेपर्यंत कोणाचं वाजणार नाही याची दखल घ्या. ज्यांना स्वतःला बंद करता येत नाही त्यांनी शेजाऱ्याकून बंद करून घ्या. कीर्तन चालू असताना तुम्ही फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, व्हॉट्सअप हे असलं काहीतरी बघत बसायचं. मी रात्रभर प्रवास करून, दिवसभर प्रवास करून इथं पोचलोय, मी जीव तोडून तुमच्याशी बोलायचं आणि तुम्ही मोबाईल चिवडीत बसायचं, हे वागणं बरं नव्हे, हे चांगलं नाही. याकरता आता व्यवस्थित लक्ष द्यायचं. कीर्तनात जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी येईल तेव्हा मुखानं सर्वांनी विठ्ठल विठ्ठल म्हणा. टाळी वाजवण्याची जेव्हा जेव्हा संधी येईल तेव्हा सर्वांनी टाळी वाजवा. तुम्ही इमानदारीने भजन करा, मी इमानदारीने 10ला थांबतो. विठ्ठल विठ्ठल शेवेला घेतलेल्या अभंगातून महाराज भगवंताकडे, भगवंताच्या व्यापक दर्शनाच्या भावाची मागणी करतात. लक्ष द्या, परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आपलं जीवन अति उच्च स्थितीपर्यंत जावं असं जर वाटत असेल तर आपल्या हृदयामध्ये भावशक्तीचं प्रगटीकरण झालंच पाहिजे. ऐका, भक्तीच्या क्षेत्रात आपलं जीवन अंतरंग गाभ्यामध्ये प्रवेशित व्हावं असं जर वाटत असेल तर आपल्या अंतःकरणामध्ये भावनेचा, शुद्ध भावाचा उदय झालाच पाहिजे. लक्ष द्या, परमार्थामध्ये सर्वात जर महत्व कशाला असेल तर शुद्ध, पवित्र, सात्विक, निर्मळ, निष्पाप भाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होणं हेच परमार्थात अत्यंत महत्वाचं आहे. मी तुम्हाला प्रमाण देतो. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाताहतगा. वर्मते एक आहे दृढ धरावा भाव, जाणीव नागव न लागो नेदी तो ठाव, मनोनी संग टाकी शेवी अद्वैत भाव, तुका म्हणे मागे संते हाची केला उपाव, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची भाव बळे, आकळे एरवी नाकळे करतळी आवळे, तैसा हरी भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये, तुका म्हणे भाव जवळी धरुनी आणि देव, शुद्ध ज्याचा भाव झाला
दुरी नाही देवत्याला. मला वाटतं ह्या सगळ्या प्रामाण्याचा जर विचार केला तर परमार्थामध्ये सर्वात महत्व कशाला आहे? अंतःकरणातल्या शुद्ध सात्विक भावाला. ऐका, थोडं लक्ष द्या, लक्ष द्या. या मंडपात इथं आल्यानंतर तुमच्याकडं विद्वत्ता किती आहे, तुमच्याकडं गुणवत्ता किती आहे, तुमच्याकडं कला किती आहे, तुमच्याकडं ज्ञान किती आहे, तुमच्याकडं पाठांतर किती आहे, तुमच्याकडं अभ्यास किती आहे, याला फारसं महत्व नाही. या मंडपात इथं आल्यानंतर तुमचा भाव किती शुद्ध आहे तेच इथं आल्यावर महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवा. काय तुकोबारायची चरण आहेत. तुकोबाराय सांगतात, एक वाक्य देऊ अजून, या मंडपात तुमच्याकडं चातुर्य किती आहे बरं का, याला फार महत्व नाही. तुमचं चारित्र्य किती चांगलं आहे याला इथं महत्व आहे. इथं त्याची गरज आहे, लक्षात ठेवा. चारित्र्याची आवश्यकता आहे. भक्तीच्या क्षेत्रात परमात्मा फक्त तुमच्या भावाचं ग्रहण करतो. जुन्या लोकांना माहीत आहे त्यांचं नाव वैकुंठवासी प्रातस्मरणीय महाभागवत भागवताचार्य पूज्य डोंगरेजी महाराज. डोंगरेजी महाराज ते असं म्हणायचे, भगवान भावग्राही है. परमात्मा ग्रहण करतो, खातो, पण काय ग्रहण करतो? भावनेचं ग्रहण करतो. परमात्मा थोर प्रेमाचा हाची दुष्काळ तयाला. लक्ष द्या. आत्तापर्यंतच्या परमार्थाच्या इतिहासात ज्यांना ज्यांना देवानं भेट दिली, ज्यांना ज्यांना देवाचा साक्षात्कार झाला, ती जर उदाहरणं आपण शोधली तर आपल्या पुढे हेच लक्षात येईल. काय? ज्यांचा शुद्ध भाव, पवित्र भाव, त्यांनाच भगवंताने काय केलं? दर्शन दिलं. इतिहास आहे महाराज, इतिहास आहे. त्या शबरीला मातंग ऋषीने सांगितलं की तुला रामप्रभू, रामप्रभू झोपले का तुम्ही? रामप्रभू भेट देतील. आणि ऐका हो, ऐका हो, असं उत्तर दिल्यानंतर शबरीनं मातंग ऋषींना पुढचा प्रश्न विचारलाच नाही. कोणता पुढचा प्रश्न? कधी भेट देतील, कधी भेट देतील, विचारलंच नाही हो, विचारलंच नाही हो. ऐका जरा. समजा तुम्हाला जर एखादे महाराज असं म्हणाले, देव तुम्हाला भेट देईन, तर तुम्ही काय करणार? त्यांना लगेच पुढचा प्रश्न विचारणार. कोणता? कधी भेट देतील. घाबरू नका, असं तुम्हाला कोणतेच महाराज म्हणणारच नाहीत. का? त्यांनाच पत्ता नाही, तुम्हाला कशाला म्हणतात? लक्ष चांगलं द्या. मी का बोला लागलो? शबरीनं पुढचा प्रश्न विचारलाच नाही. त्याचं कारण आहे, शबरीचा पूर्ण विश्वास साधूच्या वाक्यावर होता. आणि परिणाम, या जगाचा मालक भगवान रामप्रभू शबरीला भेटले. ऐका जरा. शबरीकडे रामप्रभू येत असताना मोठे मोठे ऋषी, महर्षी, मुनी, साधू, श्री 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 108, 1008, मंडलेश्वर, महामंडलेश्वर असे मोठे मोठे लोक भेटले. कोणाला? रामप्रभूला. आणि रामप्रभूने त्यांना विचारायचं, त्यांना विचारायचं. काय विचारायचं? सांगा, शबरीचा आश्रम कुठं आहे? शबरीचा आश्रम कुठं आहे मला सांगा. ते लोक म्हणायचे, काय शबरी शबरी करता हो तुम्ही? शबरी शबरी, आमच्या आश्रमात थांबा, 3.5 कोटीचा आहे आश्रम. आता आश्रम जर 3.5 कोटीचा, बंगला केवढा? प्रभू म्हणाले, नाही नाही, मला शबरीच्या आश्रमात जायचंय. ते म्हणाले, अहो काय शबरी शबरी करता हो? अहो आमची पंचदशी तयार आहे, वृत्ती प्रभाकर झालेला आहे, अद्वैत सिद्धी सुटलेली आहे, विचारसागर पाठ आहे. काय शबरी शबरी करता? तिचा हरिपाठ सुद्धा
पाठ नाही. ऐका ओ, रामप्रभूने किती उत्तर गोड दिलं. रामप्रभूने उत्तर दिलं, कोणाचं किती पाठ असतं याच्याकडं माझी पाठ असते. मी तुमचं पाठांतर किती आहे इकडं लक्ष देत नसतो. त्याचा भाव किती शुद्ध आहे. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. टाळी वाजवा. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. पाय हे जोडी भावाची. टाळी वाजवा. टाळी पाय वाजवा. हे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. पाय हे जोडी भावाची. देव अंतरीची घेतो गोडी भावाची. पाय हे जोडी भावाची, पाय हे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, पाय हे जोडी भावाची, पाय हे जोडी भावाची, पाय हे जोडी अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. लक्ष द्या दादानो, परमार्थामध्ये भगवान तुमचा फक्त शुद्ध सात्विक भाव पाहतो. आणि आता ऐका, असा शोध घेत रामप्रभू शबरीच्या आश्रमात जातात. शबरीला रामप्रभू भेट देतात. ऐका, मला एक छोटंसं तुम्हाला विचारायचंय, तुम्ही लक्ष देताय म्हणून मला उत्तर द्या. शबरीची गुणवत्ता पाहून, शबरीची विद्वत्ता पाहून, शबरीची स्वच्छता पाहून रामप्रभू शबरीला भेटले का शबरीचा भाव पाहून रामप्रभू शबरीला भेटले? काय पाहून? भाव पाहून. म्हणजे आतापर्यंतच्या 9:15 9:30 इथपर्यंतच्या व्याख्यानातून सिद्ध काय झालं? सिद्ध हेच झालं, परमार्थामध्ये देव तुमचा फक्त भाव पाहतो. आणि म्हणूनच खरंच मला आज इथे आल्यानंतर या लोकांची जी श्रद्धा आहे आणि जी भावना आहे ते काही आऊर आहे, काही आगळे आणि वेगळे आहे. त्यांचा भाव, त्यांची श्रद्धा, त्या श्रद्धेपुढं, भावनेपुढं नतमस्तक व्हावं लागलं. हेतू इतकाच आहे. थोडक्यात परमार्थात भाव महत्वाचा आहे. मग आता मला उत्तर द्या, परमार्थात असे अनेक भाव आहेत. त्यापैकी एक सर्वोच्च भाव, सर्वोत्कृष्ट भाव आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. तो कोणता भाव आपल्या जीवनात आपल्याला मिळाला पाहिजे याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. जिकडे पाहे तिकडे देवा, 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 जिकडे पाहे तिकडे देवा.
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही. लक्ष द्या, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देवाकडे देवाच्या व्यापक दर्शनाच्या भावाची मागणी करतात. काय मागितले बघा, जिकडे पाहे तिकडे देव. मी जिकडं पाहिल तिकडं मला देव दिसला पाहिजे, असा तुम्ही मला भाव द्या. लक्ष द्या जरा. म्हणजे मी पाहिल ती व्यक्ती, पाहिल ती वस्तू, पाहिल तो पदार्थ व्यक्ती वस्तू पदार्थ म्हणून न दिसता मला ती व्यक्ती वस्तू पदार्थ हे सगळं देव दिसलं पाहिजे, असा तुम्ही मला भाव द्या. थोडं लक्ष दे, नीट द्या आता. तर मग या पहिल्या चरणामध्ये तुकोबारायांनी जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही, या पहिल्या चरणामध्ये तुकोबारायांनी आपण पाहिल ते बदललं पाहिजे हे मागितलंय का आपण बदललं पाहिजे हे मागितलंय? झोपले का? मी सोपं बोलायला लागलोय ना. जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही, या पहिल्या चरणातून तुकोबारायांनी आपण जे पाहिल ते बदललं पाहिजे हे मागितलंय का आपण बदललं पाहिजे हे मागितलंय? बोला बोला. आपण बदललं पाहिजे हे मागितलंय. चला अजून विचारतो. जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही, या पहिल्या चरणातून तुकोबारायांनी समोरच्यात बदल झाला पाहिजे हे मागितलंय का आपल्यात बदल झाला पाहिजे हे मागितलंय? बोला बोला. आपल्यात बदल झाला पाहिजे हे मागितलंय. अजून सोपं करतो. जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही, या चरणातून तुकोबारायाने बाहेरचा बदल झाला पाहिजे हे मागितलंय का आतला बदल झाला पाहिजे हे मागितलंय? बघा, तिन्ही पण उत्तर तुम्हीच दिली. पहिलं उत्तर काय दिलं तुम्ही? आपण बदललं पाहिजे. दुसरं उत्तर काय दिलं? आपल्यात बदल झाला पाहिजे. आणि तिसरं उत्तर काय दिलं? आतून बदल झाला पाहिजे. बघा, तिन्ही उत्तर तुम्हीच दिली. काय मला बोलवायची गरज होती? अरे सगळं तुम्हाला कळतंय, काय बोलवायची आवश्यकता होती? ऐका ऐका, सांगू. परमार्थ म्हणजे काय? एका वाक्यात सांगतो. ज्याच्यात आपण बदलणं, आपल्यात बदलणं आणि आतून बदलणं याची अपेक्षा ज्याच्यात असते त्याला परमार्थ म्हणतात. लक्षात ठेवा. दादानो, माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, या मंडपात आपण सगळे कशासाठी आलोय त्याचं उत्तर सांगतो. आपण बदलण्यासाठी, आपल्यात बदल होण्यासाठी आणि आतून बदलण्यासाठी. त्याच्यासाठी इथं यायचंय हो, दुसरं नाही इथं येण्याचा काय उद्देश. लक्ष चांगलं द्या, नीट ऐका. काय आहे बघा, नेहमी करता आपली अपेक्षा समोरच्यानं बदललं पाहिजे अशी असते का आपण बदललं पाहिजे अशी असते? बोला बोला. हा, समोरच्यानं बदललं पाहिजे. आपण नेहमीच असं म्हणत असतो, त्यानं माझ्याशी असं वागावं का, त्याला हे शोभतं का, त्याला असं पटतं का. आणि मी म्हटलं, तू काय दिवा लावलास रे? लक्ष द्या. आम्ही नेहमी करता तंतोतंत माप पुढच्याला लावत असतो. बरोबर आहे ना? म्हणजे आम्ही नेहमी करता समोरच्या माणसाचं काय घेत असतो?
माप घेत असतो. तुम्ही जागेत अजून तरी. म्हणून माझी विनंती आहे, तुम्हाला माप घेण्याची हौसच असेल, तुम्हाला माप घेण्याचा नादच असेल, तर दादानो माझी विनंती आहे तुम्हाला, कधीतरी आयुष्यात स्वतःचं माप घ्यायला शिका. स्वतःचं माप घ्यायला शिका. 43 वर्ष झाली गळ्यात तुळशीची माळ घालून. बरोबर आहे का? काय कमाल आहे तुमची. बरोबर आहे की नाही? नाही बरोबर? किती वर्ष झाली? 43 वर्ष झाली. काय करून? गळ्यात तुळशीची माळ घालून. अजून सुद्धा तंबाखू खाऊन पिचकारी हाणायचा उद्योग चालूच आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळ असताना सुद्धा, स्वतःला पांडुरंगाचे वारकरी म्हणून घेत असताना सुद्धा, या मंडपात येऊन स्वतःला वारकरी म्हणून घेत असाल आणि जर तंबाखू गुटखा खाऊन पिचकारे हाणत असाल तर थू त्याच्या जीवनावर. कमीत कमी ज्याने टाळ्या वाजवल्या त्यांनी तरी पुढे आणून द्या. माझी विनंती आहे, कीर्तन हे काय प्रोटोकॉल म्हणून ऐकायचं असतं वय? परिवर्तनासाठी या मंडपात यायचंय. दादानो, महाराज अभंगात शिरले कसे, महाराज अभंगातून बाहेर पडले कसे, हे तुम्हाला कमी कळलं तर काय बिघडत नाही. पण माझा स्पष्ट मत आहे, या मंडपात आलेला प्रत्येक माझा वारकरी व्यसन मुक्त असलाच पाहिजे. माझी विनंती आहे. आणि म्हणून जर तुमच्यापैकी कोणाकडे गुटखा, गोवा, तंबाखू, बिडी, काडी, सिगारेट असेल तर एका सेकंदाच्या आत उठा, इथं माझ्याजवळ या, पुढे द्या आणि आज सोमपुरी बाबाची, शिवपुरी बाबाची शपथ घ्या, आजपासून आम्ही आमच्या आयुष्यात कसलंच व्यसन करणार नाही. कमी वाजल्या टाळ्यात. माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे माझी, जर कोणाकडं असेल तर द्या. आता चित्री पुतळीतलं सगळं ओके झालंय, तिथं काय राहिले नाही. आम्ही सगळं त्या दिवशी ते पुढे पिटवले का, पुन्हा पिटवले ना, हां सगळं झालंय. मग इकडं काय आहे काय, काय नाव कशाला? हां अरे पुढे आहे का म्हणतोय. चला, माझी विनंती आहे तुम्हाला, कळकळीची विनंती आहे. इथे मंडपात जे जे येऊन बसले त्यांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. सोमपुरी शिवपुरी बाबा हे आपल्या श्रद्धेचं स्थान आहे. या श्रद्धा स्थानाचं स्मरण करा. आणि आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, विजयी व्हायचं असेल, सुखी व्हायचं असेल, आनंदी व्हायचं असेल आणि सुखाने संसार व्हावा वाटत असेल तर ज्यांच्याजवळ पुढे आहेत त्यांनी एका सेकंदात उठा, इथं माझ्या जवळ या, पुढे द्या आणि आजपासून आम्ही कसलाच व्यसन करणार नाही असं जाहीर करा. कळकळीची विनंती आहे. सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे, तरुण मुलांना माझी विनंती आहे. बहुतेक कोणीच उठत नाही. याचा अर्थ असा आहे, हे सगळं गाव व्यसन मुक्त आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट, चांगली गोष्ट. पण लक्षात ठेवा, तुमच्याजवळ पुढे असूनही तुम्ही जर आणून नाही दिल्या आणि तसंच घेऊन घराकडे जाल तर लक्षात ठेवा, हे देवस्थान जागृत आहे, कडक देवस्थान आहे. आणि म्हणून पुढे असताना सुद्धा जर नाही आणून दिल्या आणि रस्त्याने जाताना जर काय वेडवाकडं घडलं तर मी जबाबदार नाही, हे लक्षात ठेवा. आणि मी एवढ्या धाडसानं का बोलतोय त्याचं कारण सांगतोय. परवाच मी चित्री पुतळीला होतो, यांच्या घरी फराळ केला, बरोबर आहे की, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याने ते काहीतरी लवंग विलायचे असं काहीतरी द्यायला लागले. खाल्ली का? मी सांगा, खाल्ली का विचारा त्यांना.
मी माझ्या आयुष्यात लवंग खाल्लेली सुद्धा मला आठवत नाही, म्हणून तुम्हाला तंबाखून गुटखा खाऊ नका म्हणून सांगतोय. हे लक्षात ठेवा. माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही व्यसनमुक्त बना. उठले का कोण? येते का इकडे कोणी? ठीक आहे, सगळे व्यसनमुक्त व्हा. तर चला माझ्या मुद्द्याकडे मी येतोय. मुद्दा माझ्या बोलण्याचा इतकाच आहे, आपण बदललं पाहिजे. बदल आपल्याच झाला पाहिजे. हो, तुम्ही जगात काय बदल करू शकताय? नाही करू शकत. अभंगाकडे लक्ष चांगलं द्या. जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही. म्हणजे पाहिल ती वस्तू, व्यक्ती, पदार्थ मला देव दिसला पाहिजे, असा तुम्ही मला काय द्या? भाव द्या. याचा अर्थ वस्तू बदलायची का? व्यक्ती बदलायची का? नाही बदलायची. कारण तुम्ही वस्तू, व्यक्ती, पदार्थ नाही बदलू शकत. तुम्ही जग बदलू शकत नाही. सगळं जग बदलावं ही जर तुमची अपेक्षा असेल, संपूर्ण जग देव दिसावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर त्याकरता पर्याय एकच आहे. कोणता? आपण बदलणे. पर्याय आहे. सगळं जग देव दिसावं ही जर अपेक्षा असेल, तर त्याच्याकरता अगोदर आपण देव बनलं पाहिजे. होईल अंगे देव झाला जो आपण, तयाची जन अवघे देव, तयाची जन अवघे देव. होय, टाळी टाळी वाजवा. तया अंगे देव झाला जो आपण, तयाशी हे जन अवघे देव. अवघे जन देव व्हावं असं वाटत असेल तर उत्तर कोणतं आहे? अगोदर आपण देव बनलं पाहिजे. आधी आपण या नाशी, तरी उतरी ये कशी. लक्ष द्या राजानो, मुद्दा इतकाच आहे, सगळं जग बदलू शकत नाही, बदलू शकत. या जगामध्ये तात्पुरता बदल करतं त्याला विज्ञान म्हणा. जगामध्ये तात्पुरता बदल जे करतं त्याला विज्ञान म्हणा. आणि हृदयामध्ये कायमचं परिवर्तन करतं त्याला अध्यात्म म्हणा. ऐका, ज्याच्यामध्ये शोध असतो त्याला विज्ञान म्हणतात, आणि ज्याच्यामध्ये बोध असतो त्याला अध्यात्म म्हणतात. ज्याच्यामध्ये प्रसिद्धी असते त्याला विज्ञान म्हणतात, आणि ज्याच्यामध्ये सिद्धी असते त्याला अध्यात्म म्हणतात. ज्याच्यामध्ये उपकरणाला महत्त्व दिलं जातं त्याला विज्ञान म्हणतात, आणि ज्याच्यात अंतकरणाला महत्त्व दिलं जातं त्याला अध्यात्म म्हणतात. ज्याच्यामध्ये प्रयोगाकडे लक्ष दिलं जातं त्याला विज्ञान म्हणतात, आणि ज्याच्यात साधनेकडे लक्ष दिलं जातं त्याला अध्यात्म म्हणतात. ऐका, ज्याच्यामध्ये समस्या वाढतात, झोपले, ज्याच्यामध्ये समस्या वाढतात त्याला, अरे संसाराचं काय चाललंय इथं? ज्याच्यामध्ये समस्या वाढतात त्याला विज्ञान म्हणतात. विज्ञान म्हणा की, आपला मुद्दा काय चाललाय? विज्ञान आणि अध्यात्म. ज्याच्यामध्ये समस्या वाढतात त्याला विज्ञान. आता ही समस्याच आहे, लक्षात ठेवा. जरा ऐका नीट. काय आहे, एकदम सोपं करतो, लक्ष द्या. आता ही मोबाईल नावाची डबी, मोबाईल नावाची डबी, याच्यामुळं समस्या वाढल्या का कमी झाल्या? बोला ना, बोला ना. समस्या वाढल्या नक्की? मग करा सगळ्याचे गोळान दे माझ्याकडे. अर्थ इतका आहे, ज्याच्यामुळं समस्या वाढतात त्याला विज्ञान म्हणा,
आणि ज्याच्यामुळं समस्या सुटतात त्याला अध्यात्म म्हणा. शेवटचा बदल सांगतो, ज्याच्यामध्ये तपशिलावर भर दिला जातो त्याला विज्ञान म्हणतात. नाही कळलं का? नाही कळलं? 5 वर्षापूर्वी या दिवशी काय घडलं होतं, 25 वर्षापूर्वी या दिवशी काय घडलं होतं, 50 वर्षापूर्वी या दिवशी काय घडलं होतं. म्हणजे असा तपशील, ज्याच्या तपशिलावर भर दिला जातो त्याला विज्ञान म्हणतात. आणि पुढचं वाक्य आहे का, ज्याच्या तप आणि शिलावर भर दिला जातो त्याला अध्यात्म म्हणतात. माझ्या बोलण्याचा आशय इतकाच आहे दादानो, तुम्ही जग बदलू शकत नाही. आणि आपल्या कीर्तनाचा मुद्दा काय आहे, जिकडे पाहे तिकडे देव. म्हणजे सगळं जग काय झालं पाहिजे, देव दिसलं पाहिजे. पण सगळं जग बदलता येते का, नाही बदलता येत. म्हणूनच अभंगातला शब्द आहे, ऐसा भाव दे काही. आपण बदलायचंय, आतून बदलायचंय, स्वतः बदलायचंय. नाही तुम्ही सगळं जग बदलू शकत. काय काय बदलणार आहात तुम्ही, नाही बदलू शकत. एकदम सोपं करतो. एक वेळेस काय झालं, बिरबल आणि बादशाह फिरायला निघाले. फिरता फिरता बादशाहच्या मनात काय आलं कोणास ठाऊक. बादशाहनं बिरबलला सांगितलं, बिरबल हे आपलं नगर, नगर म्हणजे अहमदनगर नव्हे, नगर म्हणजे शहर गाव हिरवं झालं पाहिजे. आता बादशाहचा आदेश आहे, जी सरकार. बिरबलनं कलरची कंपनी बोलावली, सगळ्या गावाला हिरवा रंग देऊन काढला. निघाले फिरायला. समोरून म्हशी येत होत्या. म्हशी म्हशी पिवळ्या असतात का लाल असतात? म्हशी 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 हुशार हुशार. संस्थेतला पोरगा दिसतोय. म्हशी याच गावचं. समोरून म्हशी येत होत्या, म्हशी काळ्या म्हशी. आणि त्या म्हशी बघितल्यानंतर बादशाहनं सांगितलं बिरबलला, बिरबल इनको भी हरा करो. दिला म्हशीला बी कलर. काय करता, फिरायला निघाले. समोरून माणसं येत होती, समोरून माणसं येत होती. माणसं तांबडी असतात का पिवळी असतात रे? माणसं माणसं तू तोच माणसं तांबडी असतात का पिवळी असतात माणसं? अरे काय तांबडी असतात माणसं. खरं सांग रे, हा म्हणतोय तांबडी असतात, तो सांग मागचा तांबडे असतात का पिवळे असतात? चला खरं सांग रे. ते म्हणते तांबडे, ते म्हणते पिवळे. खरं सांग, तांबडे असतात पिवळे असतात का? शांत. का गुलाबी असतात माणसं? तांबडीच असतात. चांगली गोष्ट. सांग बाबा कशी असतात? काळी गोरी. जमलं गड्या. माणसं काळी गोरी असतात. तो होतोच कलेक्टर, काळजी करून. ऐका, समोरून माणसं येत होती. बादशाहनं पाहिलं आणि बिरबलला सांगितलं, बिरबल इनको भी हरा करो. दिला माणसाला बी कलर. काय, आणि कीर्तनात वेळ लागत नाही कलर द्यायला. आणि मग काय, जिकडे पाहे तिकडे हिरवेच हिरवे. सगळं हिरवच. फिरायला निघाले. काय झालं महाराज, पाहता पाहता कस काय बादशाहचं लक्ष आकाशाकडे गेलं कोणास ठाऊक. जागेत की तुम्ही? बादशाहचं लक्ष आकाशाकडे गेलं. आणि बिरबलला सांगितलं, बिरबल इनको भी हरा करो. मग मात्र बिरबलला थंडी वाजून आली. हे आतापर्यंत जमलं ना? कसं जमलं? कलरची कंपनी बोलवायची आणि कलर द्यायचा. आकाशाला कसा कलर द्यायचा? नीट आहे का, मोठ्या माणसाला कधी लहर येईल आणि कसली लहर येईल सांगता येत नाही हो. 8 नोव्हेंबर रात्री 8 वाजता 2016 देण्यात आलं नाही का नोटबंदी. स्वप्न तरी होतं का सांगा? काय अवघड असतं. कधी लहर येईल सांगता येत नाही. म्हणून माझी विनंती आहे इथे आलेल्या सर्वांना, तुम्ही जर 500-500च्या जास्त नोटा साठवलेल्या असतील तर ताबडतोब सप्ताहाला देऊन टाका. मोदीजींना कधी लहर येईल सांगता येत नाही. ऐका, मोठ्या माणसाला कधी लहर येईल सांगता येत नाही. अशीच एकदा बादशाहला लहर आली. कोणाला?
बादशहाला लहर आली आणि बादशाह बिरबलला म्हणाला, काय म्हणाला? बिरबल, हमारा रामायण बनाव. काय रामायण? कुणाचं? बादशाचं. बादशहाचं कुठं रामायण असतं का? रामायण कोणाचं? बोला ना राव. रामाचं. बादशाचं कुठं रामायण असतं का? पण सत्ते पुढं शहानपण चालत नाही. नाही म्हणायची सोय नाही. बिरबलनं सांगितलं, सरकार ठीक आहे, पण सरकार त्याकरता खर्च जास्त येईल. म्हणे काय? 3 कोटी रुपये खर्च येईल. मंजूर. पुन्हा बिरबलनं सांगितलं, सरकार पण त्याकरता मला 3 महिने रजा द्यावी लागेल. मंजूर. 3 महिन्याची रजा घेतली. कुणी? बिरबलनं. 3 कोटी रुपये घेतले आणि बाहेरच्या देशाची विमानाची सहकुटुंब तिकीट काढली आणि काय गेला फिरायला. आणि काय फिरायला गेला. तो बिरबल थेट सेकंड डोसलाच आला 84 दिवसानंतर. नाही का लक्षात आलं तुमच्या? अरे ते दुसरा डोस कोरोनातला ते 84 दिवसांनीच होता ना. सेकंड डोसलाच आला. कोण? बिरबल. बादशहानं तातडीनं दरबार बोलावला, जनता दरबार भरवला, सगळं मंत्रिमंडळ, प्रधान सचिव सगळे गोळा केले. बिरबलला दरबारात हजर केलं आणि बिरबलला विचारलं, बिरबल बताव कहां तक आया है हमारा रामायण. आता खरं सांगा, रामायण कोणाचं? रामाचंच. रामायण कुठं बादशाचं असतं का हो? बोला ना राव. असतं का? काय काय महाराज, काही माणसांनी मागे स्वतःच रामायण लिहायला सुरू केलं. हा, आता पुढे जाऊन त्यांचं महाभारत झालं, हा भाग सोडून द्या. नाही कळलं तुम्हाला? बस बस मग जमलं. हुशार आहेत गडे हे सगळे. चला मी एक वाक्य बोलू का? एक वाक्य बोलतो. नक्कल करून कधी अक्कल येत नसते, हे लक्षात ठेवा. नक्कल करून कधी. अरे अरे रामायण ते रामाचंच रामायण, दुसऱ्याच असतं का? बादशाहनं विचारलं बिरबलला. काय विचारलं? कहां तक आया है हमारा रामायण. आता यानं किती कांड लिहिले होते? बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड, उत्तरकांड. किती झाले? मोजले बी नाहीत का? ते म्हणतील तुम्ही बघा की आम्हाला काय. 7 झाले. याच्यातली किती कांड लिहिली होती बिरबलनं? काहीच लिहिलं नव्हतं. का लिहिलं नव्हतं बोला? बादशाचं कुठं रामायण असतं वय? कसं काय लिहिता? ऐका, बादशाहनं विचारलं बिरबलला, बिरबल कहां तक आया है हमारा रामायण. आता तो बिरबलच आहे. बिरबलनं उत्तर दिलं, सरकार थोडा अधुरा है, थोडा अधुरा है. यानं पुन्हा विचारलं, बोले क्या अधुरा है, क्या अधुरा है? बिरबलनं सांगितलं, सरकार मातोश्री सीते का अपहरण रावण ने किया था, अपने बेगम साहब का अपहरण किसने किया है? ओ बता दो, ओ लिखा ने क्या है? बादशाह म्हटला, छोड़ दो हमारा रामायण. बिरबल म्हटला, छोड़ दो तर छोड़ दो. ऐका ऐका, मोठ्या माणसाला कधी लहर येईन, कशाची लहर येईन सांगता येत नाही, सांगता येत नाही. 4-6 महिने निघून गेले आणि एक वेळेस अशीच पुन्हा लहर आली. कोणाला? बादशाला लहर आली आणि बादशाह बिरबलला म्हणाला, बिरबल हमारा महाभारत बनाव. काय? महाभारत. आता महाभारत कुणाचं? पांडवाचं. कौरव पांडवाचं बाबा, कौरव पांडवाचं म्हणा. चला, बादशाचं कुठं महाभारत असतं का? पण नाही म्हणायची सोय नाही. सत्तेपुढं शहाणपण चालत नाही. बिरबलनं सांगितलं, सरकार ठीक आहे, पण त्याकरता खर्च जास्त येईल. म्हणजे किती? 9 कोटी रुपये. मंजूर. काय घरचं द्यायचं नसते? मंजूर.
सरकार पण त्याकरता मला जास्त वेळ लागेल, 9 महिने रजा पाहिजे. मंजूर. 9 कोटी रुपये घेतले, राहिलेल्या देशाची विमानाची तिकीटं काढली सहकुटुंब आणि बिचारा गेला फिरायला. हो काय असतं बघा, वेळ मिळाली की त्या वेळेचा माणसानं सदुपयोग केला पाहिजे. खरंच सांगतो, कोरोना वाईटच, कोरोना वाईटच, 100% वाईटच, त्यात काय वाद नाही हो. पण त्याच्यात सुद्धा काही चांगल्या गोष्टी होत्या. काही चांगल्या गोष्टी होत्या. खूप होतं काय, एका वाक्यात बोलतो, अहो आमच्यासारख्याला वेळ भरपूर मिळाली, अजून काय पाहिजे. वेळ भरपूर मिळाली, भरपूर वेळ मिळाली महाराज. आणि मग त्या वेळेचा आपण काय केला पाहिजे, सदुपयोग केला पाहिजे. मी माझी शिवाजीराजे प्रौढी सांगण्याकरता, मोठेपणा सांगण्याकरता इथं आलेलो नाही. प्रसिद्धी करणं त्याच्यात मला हौस नाही. पण वास्तव सांगतो, त्या कोरोनाच्या पहिल्याच लाटेत वेळ मिळाला आणि आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी वारकरी संप्रदायाचे क्रांतीसूर्य, संतवीर, व्यसनमुक्त युवक हृदय सम्राट गुरुवर्य बंडा महाराज कराडकर तात्या यांचा फोन आला. मला म्हणे, काय करताय उपासना? तोपर्यंत एक ज्ञानेश्वरीचं पारायण, एक गाथेचं पारायण, एक भागवताचं पारायण, एक भावार्थ रामायणाचं पारायण, एक गीतेचं पारायण, एक निळोबरायाच्या गाथेचं पारायण करून झाली होती. आणि म्हटलं काही नाही, तर त्या ज्ञानेश्वरीची पारायण करायची इच्छा आहे माझी. आणि होतंय ना म्हणले, काही नाही, रोज एक पारायण होतंय म्हणले, करा. आणि आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी माझ्या घरी देवापुढे, आता कुठं बाहेर तर जाताच येत नव्हतं, ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू केलं. एका दिवसात संपूर्ण 18 अध्यायाचं पारायण एका दिवसात केलं. एका दिवसात केलं. ऐका, अशी सलग 108 दिवसात सलग 108 ज्ञानेश्वरीची पारायण घरी बसून केली. रोज एक पारायण, सलग 108 दिवसात सलग 108 पारायण केले. ज्ञानोबारायाच्या कृपेनं, पांडुरंगाच्या कृपेनं, सद्गुरू जोग महाराजाच्या कृपेनं हे घडलं. 1 रुपयाची गोळी सुद्धा खावी लागली नाही. खोटं बोललो तर तोंडात किडे पडतील माझ्या. 1 रुपयाची गोळी सुद्धा खाल्ली नाही. रोज एक पारायण. लोकाला 7 दिवसात बेजारी होते करायला. मी का सांगितलं हे, अगोदरच बोललो, हे काय प्रसिद्धी करायसाठी सांगत नाही. मुद्दा इतकाच आहे की वेळ मिळाली की त्या वेळेचं सोनं करायला शिका. आणि म्हणून वेळ मिळत असते, संधी मिळत असते. बादशाला बिरबलला मिळाली संधी, घेतले 9 कोटन, गेला फिरायला, ह्याच्यासाठी चाललो होतो. आणि मग ऐका, तो बिरबल थेट बूस्टर डोसलाच आला. नाही कळलं, ते तिसरा एक डोस होता ना, बूस्टर डोस. आता बऱ्याच लोकांनी तो घेतलाच नाही, सोडून द्या. बूस्टर डोसलाच आला. बादशानं तातडीची सभा बोलावली, मंत्रिमंडळ, प्रधान सचिव, जनता दरबार भरवला आणि बादशाहनं बिरबलला विचारलं, बिरबल कहां तक आया है हमारा महाभारत? आता मला सांगा, बिरबलनं किती पर्व लिहिले होते महाभारतात? पर्व किती आहेत नागरे दादा? 18 पर्व आहेत. भीष्म पर्व, शांती पर्व, युधिष्ठिर पर्व. बादशाहचं अर्थात त्या बिरबलनं एकही पर्व लिहिलं नव्हतं. का बादशाहचं कुठं महाभारत असतं का? बादशाहनं विचारलं, कहां तक आया है हमारा महाभारत? बिरबलनं उत्तर दिलं, थोडा अधुरा है. त्यानं विचारलं, बोले क्या अधुरा है? बिरबल म्हणाला, सरकार, मातोश्री द्रौपदी के 5 पति थे, अपने और 4 साथीदार कौन है वो बता दो, वो लिखाने का है. बिरबल म्हटला, छोड़ दो हमारा महाभारत. बादशाह म्हटला, छोड़ दो हमारा महाभारत. बिरबल म्हटला, छोड़ दो तर छोड़ दो, अभी हम 5-10 मिनट में कीर्तन छोड़ने वाले हैं. माझा मुद्दा इतकाच आहे, मोठ्या माणसाला कधी लहर येईल
सांगता येत नाही हो. बिरबल बादशाला लहर आली आणि आकाशाकडे बोट केलं आणि सांगितलं, बिरबल इनको भी हरा करो. मग मात्र बिरबलला थंडी वाजून आली. बिरबलनं सांगितलं, सरकार 2 दिवसाची मुदत द्या. चालल म्हणे. बिरबल घरी आला. बिरबलचा चेहरा पडलेला, चेहरा नाजूक होता. माणसाच्या आत काय चाललंय चेहऱ्यावरूनच कळतं. सौभाग्यवतीनं पाहिलं मालक नाराज आहेत, काहीतरी गडबड झाली आहे. आणि म्हणून सौभाग्यवतीनं त्यांना विचारलं, धनी तुमचा चेहरा पडलाय, तुमचा चेहरा नाजूक आहे, काय झालं धनी? झालं काय स्वामी, काय झालं? तुम्हाला कीर्तन सापडलं नाही का? त्याने सांगितलं, सापडलं. मी लांबून रात्रभर दिवसभर प्रवास केला, पण मी तिथं 6 वाजता त्या गावात पोचलो. म्हटलं कीर्तन सापडलं. मग तुमचा चेहरा का पडलाय? तुमचं कीर्तन झालं नाही का? नाही म्हटलं, तिथं पुष्कळ कीर्तनकार होते, पण कीर्तन माझंच झालं म्हटलं. मग चेहरा का पडला? काय झालं काय? कीर्तन व्यवस्थित झालं नाही का? अरे म्हटलं, तिथं काय अडचण आहे? तिथं गंधर्वासारखे गायक होते, इंद्रासारखे पकवाजे होते, परीक्षितीसारखे श्रोते होते, तिथं काय अडचण आहे? म्हटलं कीर्तन चांगलं झालं. मग तुमचा चेहरा का पडलाय? कीर्तनाच्या नंतरचं व्यवस्थित झालं नाही का? नाही म्हटलं, त्याची काय अडचण नाही, ते अगोदरच झालंय. म्हणजे मग जर सगळं चांगलं झालं तर तुमचा चेहरा का पडला? असं कोणी विचारलं? सौभाग्यवतीनं विचारलं. कोणाच्या? माझ्या? अरे मी हितच आहे की अजून. ऐका, हे बिरबलच्या सौभाग्यवतीनं विचारलं आणि मग बिरबलनं ही अडचण सांगितली, असं असं झालंय. ते म्हणाली, काळजी करू नका, मी मदत करते. ऐका जरा नीट. मालक अडचणीत असल्यानंतर जी मालकाला मदत करते तिला पतिव्रता म्हणतात. पुढचं वाक्य सांगू का? सांगू का? ठीक आहे. पहिलं वाक्य सांगितलं मी. मालक अडचणीत असल्यानंतर मालकाला जी मदत करते तिला पतिव्रता म्हणतात. मालकाला जी अडचणीत आणते, मी पुढचं काय बोललोय का? काही बोललो नाही. चला, तिनं मदत केली. बिरबल दुसऱ्या दिवशी दरबारात आला. राजाला सांगितलं, चला राजे, पण लक्षात ठेवा, चैत्र वैशाख महिन्याचे दिवस आहेत, सूर्य माथ्यावर आलेला आहे, 47-48 सेंटीग्रेड तापमान आहे, सूर्याची प्रखर किरण आहेत आणि तुमचे सुकुमार नाजूक डोळे आहेत. तुम्ही कधी एशीच्या बाहेर निघत नाही. एशीच्या म्हणजे वेशीच्या नव्हे. आणि म्हणून तुमच्या डोळ्याला इजा होऊ नये म्हणून मी खास अमेरिकेहून ऑनलाईन गॉगल चष्मा मागवलेला आहे. तेवढा घाला आणि पहा, म्हणजे डोळ्याला त्रास होणार नाही. काय सोपं आहे, काय लय अवघड नाही. आणि मग तो चष्मा घातला आणि बिरबल आणि त्या बादशानं पाहिलं तर सगळं आकाश कसं झालं होतं? सगळं आकाश कसं झालं होतं? 100% तुमचं उत्तर चुकलंय. सगळं आकाश हिरवं झालं होतं का सगळं आकाश हिरवं दिसत होतं? दिसणं वेगळं आणि असणं वेगळं. म्हणून आमच्याकडे एक म्हण आहे, दिसतं तसं. म्हणून माझी विनंती आहे दादांना, तुम्ही दिसण्यावर जात जाऊ नका. पुढे बोलू का अजून मी? म्हणून माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला, पॅकिंग पाहून तारखा देत जाऊ नका. आतला माल बघत जा मग तारखा देत जा. आज खंत हे आहे, तुमच्याकडे कुठं वेळ आहे? तुम्ही फक्त पॅकिंग बघता. पुढे बोलू. नुसती चमक बघून तारखा देत जाऊ नका, धमक बघत जा. हे लक्षात ठेवा. कधीतरी या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करा. वैकुंठवासी प्रातस्मरणीय माधव महाराज मगर सुरज खेडकर परभणीकर, जर जुने कोण लोक असतील तर त्यांना माहीत असतील. ते म्हणायचे काय म्हणायचे? ते म्हणायचे
कीर्तन 2 तास असतं, कीर्तन 2 तास असतं आणि जीवन 22 तास असतं. ते म्हणायचे एखाद्या बुवाचे 2 तासाचं कीर्तन ऐकून तारीख देण्याची घाई करत जाऊ नका. अगोदर त्यांचे राहिलेले 22 तास बघत जा. ते नीटनीटके वाटले तर तारका देत जा. हे लक्षात ठेवा. कधीतरी तुम्ही या गोष्टीचा जरा गांभीर्यानं विचार करा. ते असं म्हणायचे, काय म्हणायचे, अरे तो बुवा आषाढीच्या कार्तिकीच्या पालखी सोहळ्यात दिंडीमध्ये गळ्यात टाळ घेऊन भजन करत चालतोय का ते बघत जा, मग तारका देत जा. यूट्यूब बघून देत जाऊ नका असं ते म्हणायचे. हे लक्षात ठेवा. माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे, जरा अंतर्मुख व्हा. राहिलेले 22 तास बघायला जरा शिकत जा. मगाशीच हे यजमान मागं लागले होते, हे दादा मागं लागले, हे राजेशजी मागं लागले होते की बाबा आमचं पुढच्या वर्षीचं बिल होऊन घ्या असं म्हणत होते. बरोबर आहे का? बरोबर आहे का? पण अनिल महाराजांनी सांगितलं अगोदर यंदाचं कीर्तन ऐका आणि मग पटलं तर पुढे निर्णय घ्या. कीर्तनाच्या अगोदरच कशाला? तो बुवा नीटनीटका काम करतोय का बघा, प्रामाणिक इमानदारीनं तो काम करतोय का बघा, नंतर त्याचा विचार करा. मी कशा करता हे सगळं बोललो? हसून सोडून देण्यासाठी हे बोललो नाही. तुम्ही जरा शांत निवांत गांभीर्यानं विचार कराल अशी अपेक्षा बाळगून मी हे बोललोय. आणि म्हणून माझ्या बोलण्याचा आशय, माझ्या बोलण्याचा मुद्दा इतकाच आहे, आकाश बदललं का? नाही, पुढे उत्तर द्या अजून. आकाश बदलेल का? पण आकाश बदलावं ही जर अपेक्षाच असेल तर त्याला पर्याय एकच आहे, आपली दृष्टी बदलली पाहिजे. हिरव्या काचेचा चष्मा घातला की आकाश हिरवं व्हायला वेळ लागत नाही. थोडक्यात दृष्टी बदला, सृष्टी बदलायला वेळ लागत नाही. आणि वेदांतामध्ये यालाच दृष्टी सृष्टी वाद म्हणतात. दृष्टी बदला. या मंडपात इथं यायचंय कशाला? दृष्टी बदलायला यायचंय, वृत्ती बदलायला यायचंय, अंतःकरणात बदल करण्यासाठी इथे यायचंय. सोपं वाक्य देतो, वागणं बदलण्यासाठी इथं यायचंय. त्याकरता एवढा अट्टास आहे, त्याकरता एवढी मेहनत आहे. आपल्यात परिवर्तन झालं पाहिजे, आपल्यात बदल झाला पाहिजे आणि तो अंतरंग बदल झाला पाहिजे. जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही. पाहिल तिकडं देव दिसावा असं वाटत असेल तर आपला भाव अर्थात आपली वृत्ती, आपलं हृदय बदललं पाहिजे. बघा, जिकडे पाहे तिकडे देव मुळात सिद्धांतात वास्तवता सगळीकडे अणुअणुत रेणुरेणूत कणाकणात देव नाही का? बोला ना. देव प्रत्येक ठिकाणी काय आहे? देव आहे. हे अहो हे काय? हे 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 हो हे आवाज माईक, कोणीतरी आवाज म्हणतंय, कोणीतरी माईक म्हणतंय, पण देव कोणीच म्हणायला तयार नाही हो. लक्ष नाही कीर्तनाकडं. आत्ता 1 मिनिटापूर्वी काय म्हणलं होतं? सगळीकडं काय आहे? ह्याच्या देव नाही का? कुठं म्हणलो आम्ही? उत्तर इतकंच आहे, सर्व ठिकाणी देव आहे पण आम्हाला दिसत नाही. जिकडे पाहे तिकडे देव नाही का? आहेच की. मग आहेच तर आम्हाला का दिसत नाही? तर त्याचं उत्तर देतो. उत्तर असं आहे, आकाशातल्या चांदण्या, तुझं नाव काय? आयुष. आयुष, आकाशातल्या चांदण्या काळे असतात का लाल असतात? बोल, घाबरू नको, घाबरू नको. हा, ढवळे असतात. अरे वा वा, जमलं आयुष, जमलं. तर आकाशातल्या चांदण्या कशा असतात? पांढऱ्या असतात. पण कधी कधी त्या पांढऱ्याचं चांदण्या एखाद्या पाहणाऱ्या माणसाला पिवळ्या दिसतात. सांगू ना? तरी दिठे वेदली कवळे
दिसताई चांदनिया ते म्हणे पिवळे, तेवी माझ्या स्वरूपे निर्मळे देखती दोष. कावीळ झालेल्या माणसाला पांढऱ्या चांदण्या पिवळ्या दिसतात. अजून बोलतो, उत्तर द्या मला. गाईचं दूध तिखट असतं का आंबट असतं? गाईचं दूध गाईचं गोड असतं. गोड, मला वाटलं घोटाळा होतो का काय. गोड असतं, गोड. पण कधी कधी ते गोडच दूध पिणाराला म्हणजे अहो दूध पिणाराला हो. अरे 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 अरे, कधी कधी ते गोडच दूध एखाद्या दूध पिणाराला कसं लागतं? कडू लागतं. कशामुळं? त्याला ताप आलेले असते. ओवी देतो, नातरे ज्वरे विटाळले मुख, ते दुधाते म्हणे कडू विख, तेवी अमानुषा मानुष मानिती माते. चांगला आहे का? कावीळ झालेल्या माणसाला पांढऱ्याच चांदण्या पिवळ्या दिसतात. ताप आलेल्या माणसाला गोडच दूध कडू लागतं. आता नीट ऐका, दोष चांदण्याचा का पाहणाऱ्याचा? दोष दुधाचा का दूध पिणाऱ्याचा? आता ऐका. तसं जिकडे पाहे तिकडे मुळात पहिला देव आहेच, पण आम्हाला दिसत नाही. दोष देवाचा का आमच्या अंतःकरण वृत्तीचा? बोला, अंतःकरण वृत्तीचा. मग आता सांगा, लक्ष द्या, दृष्टीतला दोष गेला की चांदण्या पांढऱ्याच आहेत. जिभेतला दोष गेला की दूध गोडच आहे. तसा अंतःकरण वृत्तीतला दोष गेला की जिकडे पाहे तिकडे देव आहेच. मग आता काय झालं पाहिजे? आता हे झालं पाहिजे. कीर्तन कुठपर्यंत आलं? आता कीर्तन इथपर्यंत आलं. चांदण्या पांढऱ्या करायची गरज नाही, त्या पहिल्याच आहेत. दुधात साखर टाकायची गरज नाही, ते पहिलंच गोड आहे. फक्त प्रयत्न काय करायचा आहे? दृष्टी स्वच्छ झाली पाहिजे, जीभ निरोगी झाली पाहिजे. तसं जिकडे पाहे तिकडे चराचरात सगळीकडे देव आहेच, पण आम्हाला दिसत नाही. दोष आमच्या अंतःकरण वृत्तीचा आहे, आणि म्हणून आमच्या अंतःकरण वृत्तीतला दोष निघून गेला पाहिजे. आमची वृत्ती स्वच्छ झाली पाहिजे, हृदय निर्मळ झालं पाहिजे. म्हणून तुकोबाराय भगवंताला प्रार्थना करतायत की भगवान तुम्ही काय करा, माझ्या वृत्तीतली अंतःकरणातली विषमता बाजूला सारा, आणि तुम्हीच माझ्या हृदयामध्ये येऊन ठाण मांडून बसा. ही प्रार्थना जगद्गुरु तुकोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या तुका मान विषमे सारी, तुका टाळी वाजवा. तुका
टाळी वाजवा. हो भगवान